चंदू मडवी यांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जाईल। तर मडवी साहेबांचा इथे पहिल्यांदा शुभ सन्मान मात्र इथे घेतला जाईल। अभिजित पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र हा मात्रे यांचे इथे शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान घेतला जातोय। त्याचबरोबर प्रकाशजी केणी यांचाही इथे शुभ सन्मान घेतला जाईल। ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि सर्वांना मदत करणारे प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रामपंचायतीमधल्या कामामध्ये प्रकाश केणी यांचाही इथे शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय। तुषार कोळी यांच्या शुभ हस्ते आपलंही सहर्ष स्वागतम सुस्वागतम। अगदी आमचे साडू आहेत त्यांचंही मनापासून इथे सहर्ष स्वागत। प्रफुल्ल मडवी यांचंही ते शुभ सन्मान घेतला जाईल। आदरणीय दीपकजी पाटील यांना मी विनंती करेन की आपण यायचं आहे, आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान घेतला जाईल। दीपकजी पाटील यांना मी विनंती करेन की आपण इथे यायचं आहे। बॅक टू क्रिकेट आपण लगेच जाणार आहोत। हा एक शुभ सन्मान इथे मात्र साकारत आहोत। प्रफुल्ल मडवी साहेबांचा शुभ सन्मान इथे साकारला जातोय दीपक पाटील साहेबांच्या शुभ हस्ते। त्याचबरोबर योगेश म्हात्रे यांचाही इथे शुभ सन्मान घेतला जाईल। योगेश म्हात्रे रुपेश जासई यांचंही रुपेश पाटील जासई यांचाही इथे शुभ सन्मान साकारला जाईल। सुमित म्हात्रे यांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे। सुमित म्हात्रे जासईचे हँडसम बॉय म्हणून त्यांची ओळख आहे। खूप चांगली फिटनेस या क्रिकेटसाठी मात्र त्यांनी घेतली आणि या आपल्या संघालाही विजयी करून दिले। मेघनाथ शेठ यांचा हा संघ जासई टीममधून खेळताना पाहायला मिळतात। रुपेश यांचा इथे शुभ सन्मान मात्र साकारला जातोय। तर जाऊया आपण परत एकदा बॅक टू क्रिकेट आणि तिथे जोडले जातील कॉमेंट्री बॉक्स मध्ये सर्वांचा लाडका आवाज रॉकस्टार प्रवीण गायकर। थँक्यू सर। मॅच क्रमांक दुसरी तुम्हाला आज पाहायला मिळेल आराध्या स्पोर्ट्स 11 गावदेवी दिवाले विरुद्ध सदन स्मृति विनर्स गवान 11 गवान या दोन टीम मध्ये। तो पहला मैच बिल्कुल शानदार तरीके से जीता, जबरदस्त फाइट हमें देखने को मिली और श्री सद्गुरु सीमेंट सप्लायर्स योगेश म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जाईल। शिवदास कोहली यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र योगेश म्हात्रेंचा सन्मान घ्यायचा आहे। धन्यवाद। आपण या सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत आणि आलेल्या मान्यवरांचं पुनश्च या रॉयल चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत। ओ टू कॉमेंट्री बॉक्स रॉकस्टार। तो बिल्कुल यहां पर चलते हैं मैदान की तरफ जहां पर पहले सत्र में बल्लेबाजी करेगी यहां पर सदन स्मृति विनर्स गवान 11 गवान। बिल्कुल डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में जो बैनर लगा ना A1 जोड़ी का तुषार कोहली और अभिजीत म्हात्रे, यानी कि इस बैनर को कोई भी बल्लेबाज यहां कर अब डायरेक्ट छक्का दागता है यानी कि डायरेक्ट बैनर हिट करता है तो उसके लिए A1 जोड़ी की ओर से यानी कि अभिजीत म्हात्रे और तुषार कोहली इनकी ओर से 500 रुपए का इनाम बिल्कुल दिया जाएगा। और पूरे 4 रात्रि बॉलर होंगे तैयार। विकी मुंबईकर अच्छी गेंद गुड लेंथ पर यहां पर गेंद को बिल्कुल यहां पर फेकते हुए अच्छी गेंदबाजी चल रही है आणि मला वाटतं दिवाले संघ म्हटल्यानंतर आमच्या अभिजित म्हात्रे यांची सासूरवाडीची टीम। चला जावई बापूंची टीम। जावई बापू म्हणजे अवघड जागेचं दुखणं असतं। बोलो तैयार। फुल टॉस बॉल बेहतरीन टाइमिंग सीधा गेंद को खेला डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के पार। दैट्स द मैक्सिमम 1 रन। स्ट्रोक देखने को मिला। शानदार शुरुआत। पहले ओवर का खेल यहां पर समाप्त हो चुका है। शुरुआत काफी जबरदस्त हुई थी विकी मुंबईकर की ओर से, लेकिन यह आखिरी गेंद के ऊपर छक्का मिला और इसी 6 रनों की मदद से आखिरकार स्कोर आगे पहुंचता हुआ 8 रन। रॉयल स्पोर्ट्स उल्वे का यह शानदार आयोजन आज पहले ही रात्रि है और पहले ही रात्रि में देख सकते हैं तमाम दर्शक चारों तरफ यहां पर मैदान के अंदर देख सकते हैं और उतने ही ऑल व्यूअर्स भी आप यूट्यूब के माध्यम से आई एक इवेंट के लाइव के जरिए ऑनलाइन जुड़ते हुए। सदन स्मृति गवान 11 गवान टॉस हारी, पहले बल्लेबाजी उनके पक्ष में आई। शुरुआत थोड़ी सी खराब हुई, पहला विकेट सस्ते में लौटा और उसके बाद ये लीजिए क्या दमदार शुरुआत ही आती है वहां पर दीपराज कोहली की ओर से। अनिकेत कोहली 0 पर लौटे, सिद्धेश कोहली, दीपराज कोहली, ओमकार कोहली दिग्गज खिलाड़ी है उनके पास।
बॉलिंग में परिवर्तन, कुणाल कोहली नए गेंदबाज आएंगे। पूरी तरीके से यहां पर देखेंगे ये दोनों भी टीमें एक दूसरे से कई मर्तबा भिड़ी है जरूर है, लेकिन आज मात्र केवी काका के मैदान के ऊपर फ्रेश मैच, पहला मैच खेल रहे इस श्रृंखला का, और जिसका पगड़ा भारी होगा वो जरूर आगे के सफर में अपनी दावेदारी पेश करेगी। ये लीजिए जासे टीम, रक्षित की आज गेंदबाजी निखरती हुई नजर आई, प्रमोद ने शानदार, राउडी राजा का जितना बल्ला चलना चाहिए था वो आज नहीं चला। बॉडी उनका भी आज आगमन टीम में, लंबे समय के बाद उनकी वापसी हुई, तगड़ी टीम यहां पर नजर, और श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम को उन्होंने शिकस्त दी। फुल टॉस बॉल, गैप ढूंढने का प्रयास, कवर्स की तरफ, एक्स्ट्रा कवर की तरफ खेला हुआ स्ट्रोक, फील्डर वहां पर दूर से आएंगे, उठाएंगे, फील्ड करेंगे, गुड थ्रो, जबरदस्त फील्डिंग नजर आई वहां पर खिलाड़ी की ओर से। तब तक एक ही रन मिलेगा, सेकंड पावर प्ले मैदान के अंदर जारी है, और पावर प्ले की चर्चा करेंगे तो यहां पर सदन स्मृति विनर्स गवान 11 गवान टीम को रन बनाने बहुत ही जरूरी हो गए। अभी अभी उल्वेनोड प्रीमियर लीग का आपने आगाज देखा, जहां पर काफी फॉर्म में नजर आए सभी गवान के खिलाड़ी। ये देखिए रुपेश बॉडी को देख सकते हैं स्क्रीन के ऊपर, जो लंबे समय के बाद उनकी ये क्रिकेट में वापसी हुई है, क्योंकि दोस्तों जॉब होता है कि जॉब की वजह से समय नहीं मिलता, और आज मात्र उनकी ये टीम के लिए जरूरत बेहतरीन बल्लेबाजी के तौर पर नजर आई। फुल टॉस बॉल, कवर्स की दिशा में खेला हुआ स्ट्रोक, फील्डर आते हुए दूर से रोकेंगे, अच्छी फील्डिंग वहां पर निशांत खिलाड़ी, लेकिन तब तक बल्लेबाज को नहीं रोक पाएंगे। दूसरा रन यहां पर पूरा, और 2 रनों की मदद से सदन स्मृति विनर्स गवान 11 गवान टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर डबल डिजिट में पहुंचता हुआ 11 रन। इसके बाद नेक्स्ट मैच तुषार स्पोर्ट्स मुलेखंड विपक्ष गावदेवी कलवा, इनका अगला मुकाबला होगा। लोबो फुल टॉस बॉल, इस बार मिड विकेट के क्षेत्र में खेला है, थोड़ी सी गेंद ने चकमा जरूर दिया था, फील्डिंग थोड़ी सी खराब नहीं कहेंगे, क्योंकि आउटफील्ड ने एन वक्त पर धोखा दिया था उसे, फिर गेंद शोल्डर पर लगी और उसके बाद अपने आप को उन्होंने कवर किया, और तब तक बल्लेबाज ने वहां पर 2 रन चुरा लिए। एक छक्का अभी तक दीपराज कोहली के बल्ले से निकला है, वो व्यक्तिगत 4 गेंदों में 10 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी करते हुए बॉलर कुणाल कोहली तैयार। स्विच हिट का ये प्रयास जरूर किया था, रिवर्स शॉट लगी तो लगी, नहीं तो अब्दुल गनी, और यहां पर कहीं ना कहीं लगा तो आबाद नहीं तो बर्बाद, और ये डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। क्या शानदार गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त गेंदबाज, बात करेंगे तो कुणाल कोहली, रोक लगा ये दीपराज कोहली के ऊपर। चलिए फिंगर अप गोस, अंपायर की उंगली आसमान में, और इसी के साथ बैट्समैन आउट। स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांच्या वतीनं शुभेच्छा आल्या त्या या ठिकाणी गव्हाण क्रिकेट संघाला। त्याच्यानंतर आमचे आकाशभाई देशमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दमदार नेतृत्व, आकाशभाई आपलंही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। तुषार स्पोर्ट्स मुलेखंड 11 टीम के कप्तान मौजूद है, तो गावदेवी 11 कलवे टीम के कप्तान से गुजारिश करेंगे टॉस के लिए संपर्क करें। बिल्कुल बैनर है हमारे तुषार कोहली और अभिजीत मात्रे, इनके बैनर को पूरे 4 रात्रि में कोई भी बल्लेबाज डायरेक्ट हिट करता है, छक्का मारता है तो 500 का इनाम है उनकी ओर से। जड़ में डाला था इस गेंद को, डीप कवर में फील्डर आते हुए निशान, अच्छी फील्डिंग वहां पर नजर आई। क्या खूबसूरत ओवर देखने को मिला, पावर प्ले का ओवर यह भी समाप्त हुआ, और 2 ओवर के समाप्ति के बाद मात्र रन संख्या सदन स्मृति विनर्स गवान टीम की रन संख्या है 14 रन 2 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी नजर आ रही है, और यही जब गेंदबाजी आप करते हो ना तो आपके फील्डिंग का स्तर खास करके आपके लिए भी काफी सपोर्टिंग स्टाफ रहता है। और ये आज टॉस जीतकर आराध्या स्पोर्ट्स गावदेवी दिवाली टीम ने निर्णय लिया था फील्डिंग करने का, और बल्लेबाजी करते हुए थोड़ी सी मुश्किल स्थिति नजर आई। दीपराज कोहली के बल्ले से एक छक्का जरूर निकला, लेकिन दीपराज कोहली को भी उन्होंने तुरंत चलता बना दिया। अनिकेत कोहली नए बैटर है,
तर या स्पर्धेसाठी दीपक शेठ खारकर यांच्या वतीनं या ठिकाणी 50,000 रुपयाचं या ठिकाणी या स्पर्धेसाठी म्हणजे द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज आम्हाला इथे देण्यात आलंय. आम्ही आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. अश्वित खारकर आणि ओम खारकर यांचे वडील आहेत मित्रांनो आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र रॉयल स्पोर्ट्स उल्वेमध्ये आपण ने पाहतो खेळताना आणि तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. दानशूर दाते आपल्याला असेच करताना स्पर्धेसाठी हवेत आणि आज सडल हातांनी ज्यांनी आम्हाला मदत केली ते आमचे दीपक शेठ खारकर यांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीने दीपक शेठ खारकर आपला मी सहर्ष स्वागत करतो. ज्यांचं दमदार योगदान या स्पर्धेसाठी गवान 11 गवान यानी कि सदन स्मृति विनर्स गवान 11 गवान. जब तक सिद्धेश कोहली मैदान के अंदर है ना तब तक यहाँ पर मुकाबले में अपनी जान जरूर डालेंगी. देखेंगे 2 विकेट गंवाने के बाद थोड़ी सी मुश्किलें जरूर है. विकी मुंबई के फिर से एक बार बॉलिंग मार पर लेफ्टी वर्सेस लेफ्टी का बैटल. ओ पैरों में डालने का इरादा था, फील्डिंग खराब है. लॉन्ग स्टॉप के रीजन में गेंद जा रही है आउटफील्ड फास्ट. खिलाड़ी पीछे दौड़ रहे और अंतिम क्षणों में क्या पड़ गया वहां पर फील्डिंग नजर आई. जरूर अपनी टीम के लिए 2 रन बचाए लेकिन ये वाइड बॉल से नहीं रोकेंगे. लेग स्टंप से बाहर थी गेंद और अंपायर का वाइड बॉल का करार. दीपक शेठ खारकर यांचा एक चा शॉप देखील पाहू शकाल. सेक्टर 24 ला होममेड बेक द एक हा शॉप देखील त्यांचा पहा जाय आणि आज त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला दमदार योगदान खारकर साहेब आपला मी सहर्ष स्वागत करतो. तो सिद्धू को यहां पर किया है गुल और ये दांडी होती हुई गुल बल्लेबाज होंगे और बड़ा झटका सदन स्मृति विनर स्पोर्ट्स गवान 11 गवान टीम को. बहुत बड़ा विकेट हाथ में लगता हुआ विकी मुंबईकर के हाथों में और विकी मुंबईकर ने अभी तक 8 गेंदें फेंकी है, 11 रन देकर 2 बड़ी सफलता है उनके नाम पर. सिर्फ 18 रन स्कोर कार्ड के ऊपर बने. ये लीजिए हमारा कमेंट्री बॉक्स आपको दिखाया जा रहा है जहां पर एक्यूरा इवेंट लाइव के माध्यम से ये टूर्नामेंट को कवरेज किया जा रहा है. और ऑनलाइन अगर दर्शकों की बात करेंगे तो संदेश हमारे साथ जुड़े अभी तक यूट्यूब के जरिए तकरीबन 1000 के करीब दर्शक जुड़े. उन 1000 दर्शकों का स्वागत करेंगे और साथ ही साथ ऑन ग्राउंड मैदान के अंदर जो हमारे दर्शक हैं उन सभी दर्शकों का भी रॉयल स्पोर्ट्स उल्वे की ओर से सहर्ष स्वागत करेंगे. ये हमारा मंच देख सकते हैं जो मेहमानों से खचाखच भरा हुआ है, किसी ने कसर नहीं छोड़ी. ये रॉयल स्पोर्ट्स उल्वे का आयोजन है और रॉयल स्पोर्ट्स उल्वे में आप देख सकते हैं हमारे सभी मेहमान. और ये ट्रॉफी की अगर बात करेंगे ना, ये इतनी बड़ी ट्रॉफी कहां देखने को मिलती है और ये बहुत बड़ी बड़ी ट्रॉफी 1 से लेकर 4 नंबर की ये सभी के सभी ट्रॉफीज. लेकिन ये पता चलेगा 12 तारीख को कि ये ट्रॉफी का हकदार कौन होगा. फिलहाल आज पहली रात्रि है और पहली रात्रि में ये लीजिए रेफ्रिजरेटर फ्रिज मैन ऑफ द सीरीज के लिए एक कूलर है, फिर स्मार्ट तोशिबा की टीवी आपको देख सकते हैं, 2 टीवी है. यानी कि क्या उम्दा आयोजन यहां पर नजर आता हुआ. नाम ही रॉयल है और रॉयल ये आयोजन आप देख सकते हैं रॉयल स्पोर्ट्स उल्वे का. संदेश एक यहां पर अच्छा हमें देखने को मिला कि गांव का हर एक प्रत्येक व्यक्ति इस मंच के ऊपर हमें नजर आया और क्या दमदार दिमागदार उद्घाटन समारोह हमें देखने को मिला. पूरी तरीके से सदन स्मृति विनर्स गवान 11 गवान टीम की नैया बीच भंवर में फंस चुकी है. लेकिन कौन ऐसा माइका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक ला सकता है. स्विच हिट का प्रयास तैयार थे, छोड़ दिया इस गेंद को. अंपायर की तरफ शक की बुनियाद से देख रहे हैं लेकिन कोई फायदा नहीं मिलेगा. डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. मटालू सेठ खान रोड लाइंस के ओनर कलम्बोली से मैच का आनंद लेते हुए मटालू सेठ आपका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे. लेकिन फिलहाल यहां पर बड़े शॉट की तलाश है, संकट में फंसी है. संकट से बाहर कौन निकाल पाएगा सदन स्मृति विनर्स गवान 11 गवान को. बड़ा शॉट, तलाश थी एक शॉट की, कमाल की नो लुक शॉट जिसे कहा जाता है. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से बैट्समैन आप देख सकते हैं अलंकार कोहली के बल्ले से. दैट्स अ बिग 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 हिट. रफ्तार के साथ आगे बढ़ रही है इस समय ये छक्कों की मदद से, यानी कि 6.00 की एक गेंद बचा. यानी कि कलवे टीम इनका भी आगमन हो चुका है. स्वागत है गावदेवी कलवे टीम और उनकी पब्लिक और इनके समर्थक काफी मात्रा में आते हैं.
उन सभी समर्थकों का हम स्वागत करेंगे। इस बार जड़ में डालने की कोशिश की थी जरूर, लेकिन अच्छी फील्डिंग वहां पर विकेट कीपर के पीछे, कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति। और इसी के साथ ओवर नंबर तीसरा समाप्त। 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 8.00 की रन रेट से। 3 विकेट गंवाने के बाद 24 रन। सदन स्मृति विनर्स गवान 11 गवान। छत्रपति ऐकल्यानंतर क्या बात है। भीमा नदी गुंजे शौर्य के किस्से सुनाए, पन्नाला गर्व से राजे का नाम बताए, वीरता की मूरत न्याय का धर्मराज, जिन्होंने बनाया हिंदवी स्वराज, वही है हमारे छत्रपति शिवाजी महाराज। और छत्रपति शिवाजी महाराज, इनका ये सुमधुर संगीत डीजे एसडीसी के माध्यम से आपने सुना। इस बार बात करेंगे 3 ओवर के समाप्ति के बाद 24 बने 3 विकेट के नुकसान के ऊपर। गांवदेवी दिवाले आराध्य 11 दिवाली टीम ने टॉस महत्वपूर्ण जीता, फील्डिंग करने का फैसला लिया और पहले बल्लेबाजी का न्योता देते हुए सदन स्मृति विनर स्पोर्ट्स गवान 11 गवान थोड़ी सी मुश्किल स्थिति में नजर आ रही है। देखिए, क्रिकेट ऐसा खेल है कि जहां पर बदलने में देर नहीं लगता। तूफान चाहे जितना भी बड़ा हो, नाविक वही होता है जो अपनी दिशा पहचान लेता है। क्या 12 गेंदों में दिशा पहचानेंगे बल्लेबाज? और चलिए ऑन साइड में मोड़ दिया इस गेंद को। मिड विकेट में डीप में खिलाड़ी आएंगे, उठाएंगे, फील्ड करेंगे। तब तक 1 रन यहां पर पूरा होता हुआ 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 25 रन। अब तक 19 गेंदें फेंकी गई है, 25 बने स्कोर कार्ड के ऊपर। अभिजीत मात्रे और तुषार कोहली एवन जोड़ी, जिनका बैनर लगा है दोस्तों डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में, उस बैनर को कोई अगर हिट करता है तो निश्चित तौर पर वहां पर 500 का इनाम दिया जाएगा। नहीं टप्पा नहीं, डायरेक्ट हिट। यह मौका है आपके पास। बॉलर लेफ्ट आर्म राइट आर्म राउंड द विकेट से, ओ बैकफुट पर जाकर फुल टॉस बॉल थी, ऑन साइड में स्लॉट में लेना चाहते थे। तब तक लेग बाइज का इशारा। अंपायर आप देख सकते हैं हमारे भाविस्कर सर और साथ ही साथ हेमंत कोहली सर। सुशांत मुकल, महाराष्ट्र भूषण खेळाडू म्हणून ज्याची आपण ओळख पाहतो, सर्वात जास्त फॅन फॉलोअर्स जर कोणाचे असतील तर सुशांत मुकल जर आपण आला असाल तर या व्यासपीठावरती प्रेमाने नेहमीच त्यांना आपण गोट्या म्हणतो। एक आदर्श खेळाडू कसा असावा याचं उत्तम उदाहरण आपण त्याच्याकडून नेहमीच पाहिलं। ऑन साइड में ढकेल दिया इस गेंद को, गैप में है जरूर, दूर से फील्डर आएंगे, दूसरी की कोशिश जो कि हमारा बन सकता था, लेकिन थ्रो इतना बेहतरीन नहीं था कि जहां पर रनआउट का मौका मिल सके। 2 रन पूरे, 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ 28 रन। देखिए बची हुई गेंदें अभी तक इस ओवर की 3 यानी कि टोटल 9 गेंदों का खेल बचा हुआ है और जरूरत है यहां पर बड़े शॉट की, खास करके बल्लेबाजी करने वाली टीम सदन स्मृति विनर्स गवान 11 गवान टीम को, जो खुद को मजबूत बना लेते हैं ना, वो हर तूफान का रास्ता आसानी के साथ खोज लेते हैं। अब यहां पर देखेंगे ये 2 खिलाड़ियों के बीच में धीरे धीरे साझेदारी बढ़ रही है, लेकिन गेंदें भी उतनी कम हो रही है। ये समय नहीं है आपके पास सिंगल डबल लेने का, क्योंकि आपके पास 7 विकेट हैं, तो किसी एक बल्लेबाज को मोर्चा संभालना पड़ेगा। तो चलिए इस बार उठाने का प्रयास, शॉर्ट कवर पॉइंट में खिलाड़ी मौजूद है, 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा मात्र कुछ नहीं है। और इस 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ फिलहाल 29 रन। संदेश बचपन में कभी खेल खेला होगा कि चिड़िया उड़, गाय उड़, कबूतर उड़, और अब ये क्रिकेट में अगर आपको बने रहना है तो बड़े स्कोर लगाना भी जरूरी है। तो इसलिए बड़े छक्के की चौकों की बरसात भी आपके लिए करना बहुत ही बहुत जरूरी होगा। जो गिरकर उठने की ठानते हैं वही जीत के पन्नों में अपना सुवर्ण अक्षरों में नाम लिखते हैं। फुल टॉस बॉल, मिस टाइमिंग है, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी मौजूद, बढ़िया कैच, बल्लेबाज होंगे आउट। एक और तगड़ा झटका गवान 11 सदन स्मृति विनर्स गवान टीम को। बैकफुट पर गए, बड़े स्ट्रोक में तब्दील जरूर किया था, लेकिन ताकत नहीं थी शॉट्स में और लॉन्ग ऑफ के रीजन में। क्या बढ़िया कैच पकड़ा वहां पर विकी मुंबईकर की ओर से। एक हरफन मौला खिलाड़ी है दोस्तों, ऑलराउंडर भूमिका हमेशा अपने टीम के लिए निभाते हैं। और आज आराध्या स्पोर्ट्स 11 गांवदेवी दिवाली टीम ने जो प्रदर्शन किया है ना, उनके गेंदबाजों ने काफी अच्छा प्रदर्शन। कोई यहाँ पर अच्छा खिलाड़ी आकर मिडल ऑर्डर्स में पारी पारी खेल सके, क्योंकि
आखिरी गेंदें बची है मेरे ख्याल से अभी तक 7 गेंदों का खेल बचा हुआ है और 7 गेंदों में कम से कम यहाँ पर 20 भी बना पाती है ना तो 50 का फाइटिंग टोटल खड़ा कर सकती है पहले इनिंग्स में सदन स्मृति विनर्स गवान 11 गवान टीम जो खुद को मजबूत बना लेते हैं तो मजबूत बनाना ही पड़ेगा क्योंकि हर कदम पर मुश्किलें जरूर मिलेगी, उस मुश्किलों को जवाब देना जरूरी है। और इस बार आई है बल्ले के स्लॉट में और ये गेंद आउट ऑफ द पार्क, दैट्स अ कड़क 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 हिट। थर्टी 35 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, आखिरी 6 गेंदों का खेल यहां पर बचा हुआ है। चलिए ड्रिंक्स पानी जाएगा मैदान के अंदर। स्क्रीन के ऊपर डगआउट देख सकते हैं, ये सदन स्मृति विनर्स गवान 11 गवान टीम का खेमा देख सकते हैं। दीपराज कोहली, ओमकार कोहली, अनिकेत कोहली, साथ ही साथ प्रीतेश कोहली, सभी ये डगआउट है उनका। थोड़ा सा हर्ष भी है, नाखुश नजर आते हुए। इसकी वजह है कि टॉप ऑर्डर के बल्लेबाज उनके जल्दी आउट हुए और जिसके चलते उनके सामने दिक्कतें पैदा हुई। और ये देखिए ये समर्थक है, हमारे ख्याल से दिवाली टीम के समर्थक भी काफी मात्रा में नजर आते हुए। कोई दाढ़ी के ऊपर अपना हाथ घुमाता हुआ, क्या बात है, नहीं बड़ी ये दाढ़ी आपकी बेहतरीन है। ये लीजिए पूरी तरीके से ये दर्शक होते हैं। प्रवीण पानी क्या बात है, ये हमारे एमडी गढ़गे महागुरु बकासुर यानी कि एमडी गढ़गे सर, बिल्कुल जिन्हें डबल हिंद केसरी कमेंटेटर हम कहते हैं, और उनका ये आवाज आपने सुना। ये ड्रोन आपके सामने नजर आता हुआ केविका का मैदान का ये जो मैदान है उसका व्यंग बर्ड आई व्यू आपको दिखाया जाएगा, जहां पर पूरा वर्तुलाकार ये मैदान है। और हमने पहले भी कहा था उद्घाटन समारोह के समय कि जिस तरीके से नई नवेली दुल्हन को सजाया जाता है ना, वैसे ये मैदान सजाया गया है। और ये लीजिए ड्रोन की सहायता से ये पूरा दृश्य आपकी स्क्रीन के ऊपर थोड़ी कुछ क्षणों में दिखाया जाएगा। फिलहाल 6 गेंदें बची है, अब यहां पर 6 गेंदों में कितने रन बना पाएगी। हर कदम पर मुश्किलें मिलेगी, बस हौसलों से उनकी जंजीरों को बिल्कुल तोड़ना चाहिए, क्योंकि समय का पहिया कभी यहां पर रुकता नहीं, कभी थमता नहीं, क्योंकि मेहनत करने वालों का भाग्य कभी झुकता नहीं। मेहनत करनी पड़ेगी। पहले इनिंग्स में फिलहाल स्लॉग ओवर निशांत कोहली है और उनके सामने बल्लेबाज संदेश कोहली। पहली गेंद देकर बॉलर तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से पहली गेंद टैप किया इस बॉल को बॉलर के सर के ऊपर से। लॉन्ग ऑफ वी शेप में खिलाड़ी आते हुए थोड़ी सी मिसफील्ड, दूसरे खिलाड़ी आकर कवर करें इस गेंद को, तब तक वहां पर बल्लेबाज जीवन और संदेश के पास 2 रन लेने का पर्याप्त समय था। और इसी 2 रनों की मदद से सदन स्मृति विनर्स गवान 11 गवान टीम का स्कोर है 37 बने। आखिरी 5 गेंदों में 13 भी आते हैं ना तो 50 तक आराम के साथ पहुंच जा सकती है। और वही वो टारगेट सेकेंड इनिंग्स में उनके गेंदबाजों के लिए काफी महत्वपूर्ण बन सकता है। इस बार भी टैप करने का प्रयास, लॉन्ग ऑफ है, इस बार फील्डर है, आसानी के साथ गेंद को कलेक्ट करेंगे, 1 जरूर मिलेगा। और इसी 1 रनों की मदद से धीरे धीरे टारगेट सेट कर रही है। पहले इनिंग्स में बल्लेबाजी करते हुए गवान टीम 1 की मदद से स्कोर है 38। जहां कोशिश बंद हो जाती है ना, वही उम्मीद की शुरुआत होती है। और जो ठान लेते हैं वो कभी हारते नहीं, मुश्किल चाहे जितनी भी आए लेकिन वो कभी रुकते नहीं। रुकना नहीं है, मैदान के अंदर बने रहना है, धीरे धीरे क्यों ना हो लेकिन चलना जरूरी है। ओह ये लेन खराब है, नो बॉल का करार, सोने पे सुहागा होगा। अंपायर का क्विक एक्शन इशारा, इट्स अ नो बॉल कॉल, और इसी का फायदा जरूर मिलेगा। एबीपी माझा को न्यूज आप जरूर देखते हैं कि उगड़ा डोले पानीट, और अगली गेंद होगी यहां पर फ्री हिट, और ये फ्री हिट की गेंद होगी बल्लेबाज, मैं कहूंगा स्ट्राइक एंड पर संदेश कोहली के लिए। क्या ये फ्री हिट की बॉल के ऊपर कोई बड़ा शॉट आएगा? तो फायदा नहीं उठा पाए। फ्री हिट की गेंद के ऊपर एक मुफ्त की गेंद मिली थी जिसके ऊपर कोई फायदा नहीं उठाया। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई 40 रन स्कोर कार्ड के ऊपर। ऋषिकेश म्हात्रे आणि विजय डांगरकर साहेब यांच्या वतीनं सुवर्ण संधी असेल, संपूर्ण 4 रात्रीमध्ये कुठलाही फलंदाज जर 4 बॉल 4 षटकार लगावेल त्यांच्यासाठी 4000 रुपयाचं पारितोषिक ऋषिकेश म्हात्रे आणि
विजय डांगरकर साहेब यांच्या वतीने संपूर्ण 4 रात्रीमध्ये कुठल्याही फलंदाजाने जर लगातार 4 षटकार ठोकले तर 4,000 रुपयाचं पारितोषिक म्हणे सांगू नाही गेला तुका आणि पैशाला मुकू नका, परंतु ही त्यांची कौतुकाची थाप आहे, कारण त्यांनी दिलेली ही शाबासकी आहे खेळाडूंसाठी आणि त्यांनी हे कारनामा करावंच लागेल. बाहरी किनारा लगा है बल्ले का, ओ कैच ड्रॉप, थोड़ा सा स्लॉग ओवर में खराब बल्लेबाजी नजर आ रही है, 1 रन वहां पर मिलेगा. और ये लीजिए दिवाली गांव के जमाई राजा हमारे अभिजीत मात्रे और उनके दोस्त तुषार कोहली एवन जोड़ी, उनका बैनर है, उस बैनर को कोई हिट करता है डायरेक्ट तो उसके लिए 500 रुपए का इनाम है. जावे बापू को एक समय कमाल का योगदान देते. बड़ा शॉट खेला जरूर है लेकिन क्या बाउंड्री क्लियर हो पाएगी? ओ बढ़िया शॉट, मैच विनिंग और मैच की तरफ मैं कहूंगा ये टारगेट सेट करने वाला छक्का है. 42 बने थे और ये छक्का जो आया है उस छक्कों की मदद से स्कोर पहुंचा है 48 रन. जीवन कोहली 3 गेंदे के ऊपर 12, परफेक्ट यहां पर बल्ले के रडार में गेंद आई और सीधा गेंद को फेंका वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से. ये मैक्सिमम हिट हमें देखने को मिला. छक्कों की अगर बात करेंगे तो अभी तक मैं कहूंगा इस इनिंग्स में 4 छक्के लग चुके हैं. दीपराज कोहली के बल्ले से 1 छक्का, जीवन कोहली के बल्ले से छक्कों की टोली भी निकली 2 छक्के और उसके बाद अलंकार कोहली के बल्ले से भी हमें 1 छक्का देखने को मिला है. जो कोशिश नहीं गिनते वो हार हार को जीत में बदलने का हुनर सीखते हैं, क्योंकि पत्थर पर लिखी इबारत मिटती नहीं और मेहनत की जो मिसाल होती है वो कभी झुकती नहीं. और ताकत के साथ युक्ति भी श्रेष्ठ है और बैकफुट पॉइंट के ऊपर से खेला डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ, मच नीडेड बाउंड्री. ये दिल मांगे मोर, ये वेलकम 4 और इसी के साथ 50 का आंकड़ा पार. रन संख्या पहुंची है 52. जीतने के लिए 30 गेंदे 53 रनों की जरूरत. टीमच्या कॅप्टनला विनंती करतो टॉस साठी यावं. प्रकाश कोहली साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर चला विनंती असेल कॅप्टन गावदेवी 11 कलवे सुशांत मोकल प्रसाद जर आला असाल तर आपण लगेचच टॉस करण्यासाठी यावं. आणि त्यांचे प्रतिस्पर्धी तुषार स्पोर्ट्स मुलेकन क्रिकेट संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. बघा जर बॉल डिलिव्हर्ड झाला तर मात्र टॉस विन दिला जाईल. तुषार स्पोर्ट्स मुलेखंड या टीमला याची सूचना मी पोहोचवतो, कारण इनिंग प्रयत्न कंपल्सरी टॉस करण्यासाठी येणं हे महत्वाचं असेल. हॅलो हॅलो आपण कलवेचे प्रेक्षक देखील पाहू शकाल. आपली आगरी कोहली परंपरा जपत असताना एकविरीची या ठिकाणी जी रुमाल टोपी आपली परिधान करत असताना आणि भरपूर प्रेक्षक आज या ठिकाणी पाहायला मिळतील. मुलेकन तुमचे कॅप्टन 2 आहेत का एकच? एकच आहे ना कॅप्टन? चला पुन्हा एकदा मी विनंती करतो कॅप्टन कलवे क्रिकेट संघ या. जीवित मात्रे तुम्हाला इन ऍक्शन मध्ये आज पाहायला मिळेल. एक दमदार बल्लेबाज न भूतो न भविष्य ऐसा मुकाबला हमने देखा था. रायगढ़ विपक्ष ठाणे अमदा ट्रॉफी में खेला गया था और कई सारे बख्शियों की भरीमार उनके ऊपर की गई थी. वो है जीवित मात्रे इन एक्शन में. और एक तरफ एक रायगढ़ भूषण जिन्हें पुरस्कार मिला दिया गया था और सबसे संयमी खिलाड़ी के तौर पर जाने जाते हैं सुशांत मोकल नजर आएंगे. तर प्रकाशजी कोहली साहेब यांच्या शुभासे आपण टॉस करूया. श्लोक 11 गावदेवी कलवे विरुद्ध तुषार स्पोर्ट्स मुलेकन क्रिकेट संघ. छापा इज कॉल तुषार स्पोर्ट्स मुलेकन बट इट इज अ टेल्स. अभिनंदन श्लोक 11 कलवे क्रिकेट संघ. भरपूर दूरवरचा प्रवास करून खऱ्या अर्थानं आलात. कशी वाटली केवी काका मैदान रॉयल स्पोर्ट्स उल्वेचे आयोजन तर खूप चांगलं आहे आणि पहिल्यांदा खेळतोय मी. यंदाचं सीझन काय सांगशील? जशी 2024-2025 प्रत्येक टीमला वाटतं की आपल्या टीमची सुरुवात एक चांगली व्हावं. कसं चाललंय टीमचा बॅलन्स? चांगलं चाललंय. जरा प्रयत्न करू जरा जास्तच. समोर जीवित म्हात्रेसारखा तडाखेबंद फलंदाज तुषार स्पोर्ट्स मुलेकन ओरण परिसरातील एक ताकदवर संघ. या अगोदर एक दुसऱ्या समोर कधी खेळलात की ही पहिली मॅच या सीझनची? पहिलीच मॅच असेल. किती महत्व किती इम्पॉर्टंट येतं या मॅचसाठी? इम्पॉर्टंट तर जास्तच आहे. प्रयत्न करू जिंकायचाच आम्ही. आणि निर्णय काय घ्याल? टॉस जिंकलाय सांगतो. बेस्ट ऑफ लक.
तुषार स्पोर्ट्स मुलेकंड संघ आपण टॉस गमावला. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर प्रथम कुठल्या निर्णयाला प्राधान्य दिलं असतं? नक्कीच आम्ही पण फिल्डिंग केली असती. केवी काका मैदान म्हटल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की हवा हवं ज्या या स्पर्धेमध्ये केलावं. आज रॉयल स्पोर्ट्स उलवा यांनी आयोजन केलेलं आहे रॉयल चषक, काय सांगशील? आयोजन तर खूपच सुंदर आहे, एकदम छान आयोजन आहे. आणि कसं झालं यंदाचा प्रवास टीमचा? थोडा आउटपम आहे, पण आता चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. काही चेंजेस, नवीन चेहरे टीममध्ये की ऑल ओव्हर बॅलन्स टीम परफेक्ट पाहायला मिळेल? बॅलन्स टीम आहे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. टॉस बॉक्स मधून न्यूज येईल. थर्ड मॅच पाहायला मिळेल. अर्थात श्लोक 11 गावदेवी कलवे कॅप्टन वन द टॉस आणि डिसिजन पेंडिंग ठेवलाय आणि डिसिजन ते लवकरच देतील. थँक्यू. तर सौदागर आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपली असे उत्कृष्ट फोटोग्राफर रायगड जिल्ह्यातील या ठिकाणी सौदागर यांचा आज वाढदिवस. तर चला आता वाढदिवस आपण साजरा करूया. आयुष्याच्या वाटेवरती चालत असताना सौदागर नेहमी तुझ्या हातातून सत्कार्य घडो, याच तुला रॉयल स्पोर्ट्स उल्वे क्रिकेट संघाकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे. करा. बर्थडे आहे सौदागर भावाचा आणि जल्लोष आहे संपूर्ण उल्वे गावाचा आणि या स्पर्धेमध्ये आपण खरं तर बर्थडे सेलिब्रेशन केलाय. तो इसलिए गुजारिश करेंगे सलामी ओपनर्स दो बल्लेबाज तुरंत मैदान के अंदर भेजिए. टीम दिवाले आराध्य स्पोर्ट्स गावदेवी दिवाली टीम की कप्तान तुरंत आपके सलामी ओपनर्स बल्लेबाज भेजिए और दोनों अंपायरों से गुजारिश करेंगे कि आपकी तुरंत मैदान के अंदर जाइए और मैच ऑन कीजिए, क्योंकि समय का महत्व भी हमारे लिए काफी है. इसीलिए हम आपसे गुजारिश करेंगे समय का पूरी तरीके से आप यहाँ पर उपयोग कीजिए. तो 30 गेंदों में 53 चाहिए. जो रन बनेंगे या रनों को बचाया जाएगा इसका आंखों देखा विवरण करेंगे सेकंड इनिंग्स में रुपेश पाटिल सर, मैम फ्रॉम जनिवली पिन. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच रॉकस्टार प्रवीण गायकर सर. आपण पाहतोय वाकडी या मॅचला न पाहायला गेलं तर मागच्या मॅचचंही वर्णन आपल्याला करता येईल, कारण तिथे होत्या 51 धावा सचिन पाटील सर आणि 52 धावांचा टार्गेट सेट केला होता. आता दुसरी मॅच आहे आजच्या रात्रीतील आणि इथून 52 धावा जमवल्यात आणि 53 धावांचा टार्गेट सेट केलाय. काय आकड्यांचा इथे मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून म्हणतात ना की क्रिकेट हा जादुई अंकांचा खेळ म्हटलं जातं. आणि दुसरी एक उल्लेखनीय आयक्यूरा इव्हेंट्स क्षणचित्र टिपतोय. गावदेवी कळवा जसं टीम मात्र येतोय, अगदी प्रेक्षकांची मात्र रीग लागले, लाईन लागली, ती संपतच नाहीये. आणि हेच कळवे गावाचं एक वैशिष्ट्य आहे पेन तालुक्यातील. आणि मैदानामध्ये पाहतोय आपण पक्षाच्या डोळ्यातून जसं व्ह्यू टिपले जातात ना, तसे मात्र इथून आई एकिवरा इव्हेंट्स ड्रोन व्ह्यू इथे मात्र टिपले जातात. हे रॉयल क्षणचित्र या प्रत्येक मैदानातील घडामोडी, हे सोनेरी क्षण इथे मात्र टिपले जात आहेत. आणि हेच तर खासियत आहे. क्लास आणि क्लासिकल या स्पर्धेची चर्चा झाली आणि चर्चा का झाली त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या अवतीभोवती ड्रोनद्वारे मात्र इथून ही शूट केले जातात. ह्या स्पर्धेला वेगळी झाली, अगदी 4 ते 5 कॅमेऱ्यानं मात्र इथून या स्पर्धेला कव्हर केला जातोय. म्हणजे या स्पर्धेची तुम्ही झळाळी मात्र पाहू शकताय. नाईट शो आणि या बिग नाईट शो मध्ये मात्र सर्वांचं, तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च परत एकदा करतोय मी समालोचक रुपेश पाटील, मॅन फ्रॉम जनवली पेन. या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत, स्वागतम, सुस्वागतम, स्वागतम. अगदी उत्साही वातावरण आणि या उत्साही वातावरणामध्ये या रात्रीमध्ये स्पर्धा गुलाबी थंडीला हलकीशी मात्र इथे झुलक येताना मात्र पाहायला मिळतोय. पहिला बॉल सिद्धेश कोळीला पाहतोय. कलात्मक पद्धतीने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, अगदी उलटा फुलटा घुंगरू शॉट, छम 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 करत बॉल सीमा रेषा पार पार पार, चौका.
तसं मात्र छम छम वाजतो ना तसं मात्र छननन छुम छननन छुम करत मात्र हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे नयन कोहली यांनी मात्र पाठवलाय 4 धाव्यानं हा ठोकतोय आपला मात्र इथे खातं नयन कोहली सिद्धेश कोहलीच्या विरोधामध्ये रॉयल आयोजन बाप आयोजनाचे बेतात बादशाह म्हणून रॉयल स्पोर्ट्स कडे पाहिलं जातं परत एकदा यष्टरक्षकांकडून चूक झाली स्किट झाल्या हातामधून बॉल होते लॉंग स्टॉप रिझन मध्ये अगदी फरार सीमारेषा पार येते मात्र हा टप्पा टप्पा चौकार आठचा पाडा 2 बॉलवरती इथे वाचला गेलाय नयन कोहली यांच्याकडून सिद्धेश कोहली यांच्या विरोधामध्ये फटका फसलाय तिथे क्षेत्ररक्षक आहेत का नाही आहे गॅप शोधून काढले डीप फॉरवर्डला मात्र इथे फॉरवर्ड करत असताना अगदी कलात्मक पद्धतीने हा बॉलला दिला होता मात्र इथे नयन कोहली यांनी ठोसा देत बॉल होते फरार सीमारेषा पार धावा येतील मात्र 4 स्वप्नांना सांगू नका की तुम्हाला अडचणी किती आहेत पण अडचणींना अवश्य सांगा की तुमची स्वप्न किती मोठी आहेत तर इथून स्वप्न आहेत की मॅच मला विन करून द्यायचंय मॅच मला इथून जिंकून द्यायचंय त्यासाठी चाललेली ही रणनीती नयन कोहली 3 बॉलवरती 3 चौकार ठोकलेत आणखी एक क्लास परंतु इथून गोलंदाजांनी दाखवला आपला क्लास अगदी इथे बेशूट बॉल इथे मात्र पाहायला मिळाला आणि इथे दांडी गुल 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 केली नयन कोहली बॅक टू द गार्ड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नयन कोहली बाद झालेत 12 वरती पहिला विकेट आलाय 4थ्या बॉलवरती विकेट प्राप्त करून दिली इथे जिथून मार खाल्ला होता ना तिथूनच मात्र इथून दाखवून दिले यस डेफिनेटली मी ही करू शकतोय आणि तेच मात्र पाहायला मिळालं सिद्धेश कोहली तेच असतं ना की सुरुवात करायला घाबरू नका योग्य सहकारी निवडा तो निवडला आणि त्याचबरोबर त्याच गोलंदाजांना आणलंय सिद्धेश कोहलीने दाखवलंय शिस्तबद्ध पद्धतीने काम करून हा विकेट प्राप्त करून दिलाय कलात्मक पद्धतीमध्ये शॉर्ट ड्राईव्ह पाहायला मिळाला अगदी बॉल मात्र चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार 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 चौकार सूरज डीजे अप्रतिम आम्ही अनेक डीजेवाल्यांचा उल्लेख करत असतो परंतु आज मंत्रमुग्ध केले डीजे सूरजने आणि त्यानंतर मात्र हा बॉल ही मात्र मंत्रमुग्ध करणारा होता गोलंदाजी करणारी टीम गावदेवी दिवाळी टीम आणि याचे ओनरही इथे मात्र उपस्थित आहेत सदानंद स्मृती गव्हाण टीम ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 16 आणि इथून गावदेवी दिवाळी टीमला करायच्या 53 धावा आणि 53 धावा करत असताना पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा आल्या त्या 16 धावा हा महागुरु महादेव गडगे सरांचा आवाज आपण ऐकलात हा खूप अगदी IPL च्या स्टेडियम मध्ये सुद्धा मात्र इथून हा हे जयघोष आपल्याला गणपती बाप्पाचा ऐकायला मिळालं होतं
आणि हीच तर खासियत आहे सूरज डीजे यांची, समालोचकांना प्रकाश झोतात आणायचं. जसं मात्र त्यांचं वाक्य कोणतं जर चांगला वाटला त्याला रेकॉर्ड करायचं आणि आपल्या डीजेवरती वाजवायचं, एक खासियत आहे. खूप मागणी असणार. सँडी अर्थात डीजे SDC रोशन ऋतिक. आज सूरजला पाहतोय आपण, अप्रतिम वादन इथे केलं जातं या मैदानामध्ये. एक रंग आणलाय ढंगामध्ये या स्पर्धेला आणले गेले. 16 धावा धावफलकावरती 1 विकेट माघारी गेले अलंकार कोळी. आणखी एक नाव हे लक्षात ठेवा गोलंदाजीमध्ये. चांगला बॉल, ते सरार बॉल परंतु दिलाय पंचांनी वाईट. एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती धाव मात्र येईल. 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अगदी बाहेर स्लाइड आउट साइड ऑफ स्टंप थोडासा दूरवर ठेवायचा होता, कष्ट करायला लावायचे होते फलंदाजांना, परंतु इथून हा खराब बॉल डिक्लेअर केलाय. 0010 जर्सी क्रमांक आपण पाहतोय. लकी नंबर असावा कदाचित. प्रत्येक गोष्ट बारकाईने इथे मात्र दाखवली जातोय. हा चांगला बॉल, आणखी एक अलंकार कोळी यांनी मात्र वारंवार दाखवलंय मी या क्रिकेटच्या रंगमंचावरती गोलंदाज म्हणून कलाकार आहे आणि कलाकार राहणार. त्याचं उत्तम उदाहरण इथे देत असताना अलंकार कोहलीला पाहतोय. इथे 23 बॉल मध्ये 36 बनवायचे आहेत आणि एक डॉट बॉलचा पर्सेंटेज थोडस प्रेशराईज करेल इथे नयन आणि कनकेश या मात्र दोन्ही फलंदाजांना. गावदेवी दिवाळी टीमला थोडस संकटामध्ये टाकण्याचा प्रयत्न. उंच माझा झोका घेत मन तळ्यात माळ्यात जाईच्या कळ्यात आणि बॉल झाला ड्रॉप. बिग विकेट. नाराज, हताश, डोक्यावरती हात, कपाळावरती रेषा पाहायला मिळतात गोलंदाज अलंकार कोळी. कारण अशा चुका त्यांच्याकडनं होत नाहीयेत आणि ती झाली आहे. झाली तर जीवदान कोणाला मिळालंय? कनकेश कोहलीला. कारण मॅच फिरवण्याची क्षमता या फलंदाजांकडे आहे. नयन कोहलीला मात्र इथून जीवदान मिळालंय. बॅट अगदी पाहायला गेलं तर थोडस हवेकडे मात्र झुकली. त्याच्यानंतर मात्र गती परिवर्तन पाहायला मिळालं, चेंज ऑफ द स्पेस, आणि त्याच्यानंतर हा विकेट जरूर आला असता, परंतु स्वतःच्या फलतरूमध्ये झेल घेणं बऱ्याच वेळा कठीण होत असतं आणि तेच मात्र इथून होताना पाहायला मिळालं. रनवे चांगले, रिलीज पद्धत चांगली आहे अलंकार कोहली यांची, परंतु इथून स्वतःच्या फलतरूमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न हा मात्र अयशस्वी झालाय. आपण ही जर्सी पाहू शकताय गव्हाण टीमची. आकर्षक आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर इथून 22 बॉल मध्ये 35चं टार्गेट कशा प्रकारे पूर्ण केल्या जाईल. कनकेश कोहली अनुभव आहे, अनुभवाचा परिपूर्ण वापर केला जाईल का? क्षेत्ररक्षक आहे तिथे कोणतीही चूक करणार आहे. मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह करायचा होता. सँडी याने पकडलाय झेल आणि फलंदाज बाद. कनकेश कोहली 18 या धावसंख्येवरती दुसरा विकेट माघारी. ट्रॉफी 2025 स्पर्धेचे ठिकाण आहे KV काका मैदान, वहाल, उल्वे, नोड, नवी मुंबई. समत्र हे दमदार आपण पाहतोय. आयोजनाचं मात्र बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे, आयोजनाचे बाप म्हणून ज्यांची ओळख आहे, रॉयल माणसांचा हा रॉयल आयोजन. दमदार, दिमागदार, रुबाबदार, किती वर्णन करावं या आयोजनाचं. अगदी नाईट शो, बिग शो या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र पाहायला मिळतोय. पहिल्याच रात्री अगदी या स्पर्धेने वेगळी झलाली प्राप्त करून घेतली आहे, चर्चा करायला लावली आहे. लाईव्हचा विचार केला तर अगदी हजारोच्या संख्येनं ही स्पर्धा मात्र अगदी घर बसल्या लाईव्ह टीव्ही स्क्रीनवरती पाहिले जात आहेत. 2-2.5 हजारापेक्षाही जास्त प्रेक्षक लाईव्ह मॅच पाहत आहेत. उंच घेतलाय क्लाब झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु इथून उलट्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न नेहमीच अयशस्वी होताना अनेक वेळा पाहिलंय. तेवढी तुमची मात्र मग कष्ट करण्याची, जिद्द करण्याची क्षमता असली पाहिजे. प्रॅक्टिस मध्ये असणं गरजेचं असतं. पॉइंटला इथे खेळलं होतं. 2 धावा इथे आल्यात आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते 23. करंट रन रेट 12चा आहे. रिक्वायर्ड रन रेट 9.90 9.90चा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रति ओव्हर मागे तुम्हाला धावा जमवायच्या आहेत. इथून स्ट्रेट ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक मिड ऑफ वाईड लॉगन मधून मात्र येत आहेत.
बॉल पर्यंत पोहोचतायत. ओमकार तोपर्यंत इथून सिंगल कंप्लीट केली जातोय आणि फारसं मात्र प्रेशर घेतलं जात नाहीये. 19 मध्ये 32 तुम्हाला बनवायचे आहेत. एखादा मोठा फटका मॅच मध्ये तुम्हाला परतवेल, परंतु तो फटका कोण खेळ? प्रितेश कोहली की नयन कोहली? अलंकार कोहली एक महत्वाचे गोलंदाज. आतापर्यंत फक्त धावा खर्च केल्यात 5, एक विकेट प्राप्त करून दिली. चांगलं टायमिंग, प्रॉपर हिट. नयन कोहलीच्या बॅटमधून मात्र हा फटका येतोय. कडक धडक धडक हा फटका आहे. कडक कडक तर थेट प्रक्षेपण दाखवलं जाताना तसं मात्र इथून या स्पर्धेचं तुम्ही अगदी मनापासून आनंद घेऊ शकताय. खास आणि क्लास. रिप्ले मध्ये पहा, हा फटका होता कडक 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 कडक. प्रितेश कोहली हा फलंदाज आहे बेधडक. नयन कोहलीच्या बॅटमधून पाहिला. अलंकार कोहली यांच्या स्वरूपामध्ये षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती इथे मात्र लागल्या जात आहेत. त्याचबरोबर आपल्या रायगडमधील सुप्रसिद्ध स्टायलिश अंपायर म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय संतोषजी चौधरी सर यांच्याकडनं या स्पर्धेच्या निमित्ताने पंचांच्या पॅनलला आणि त्याचबरोबर रॉयल स्पोर्ट्स उल्वेच्या ह्या पॅनलला पूर्ण स्पर्धेला आणि खास करून आहे एकविरा इव्हेंट्स आमचे त्यांना मात्र इथून पूर्ण शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू व्हेरी मच आदरणीय संतोषजी चौधरी. एक चांगले स्टायलिश पंच म्हणून त्यांची रायगड जिल्ह्यामध्ये ख्याती आहे. त्यांचंही करूया आपण मनापासून आभार व्यक्त. ओहो अभिप्रंत बॉटी खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर हा बॉल स्किट झाला होता. दुसरी धावेचाही प्रयत्न मैदानामध्ये घडतोय काय? एकेला दुसरीमध्ये, दुसरीला तिसरीमध्ये पूर्ण करत असताना पाहायला मिळतोय. हो 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 मैदानामध्ये बरंच काही घडलंय. साज बाज ताज 3 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. लेग बायच्या स्वरूपामध्ये तेही आणि पूर्ण होत आहेत धावा 30 आणि स्कोरबोर्ड 2.2चा खेळ. पहा इथून फटका खेळला जरूर. एकही धाव तशी पाहिली गेली तर नव्हती. त्याच्यानंतर मात्र हा कदाचित यष्टिरक्षकांचं लक्ष नव्हतं. तिथे बॅकअप नव्हतं. आयुष्यामध्ये बॅकअप असणं खूप महत्वपूर्ण असतं आणि इथे बॅकअप मिळाला नाही. त्याचमुळे तिथे मात्र एकेला दुसरीमध्ये रूपांतर केलं आणि दुसरीही धाव घेता घेता तिसरीही धावेची संधी निर्माण झाली आणि तिसरीही धाव पूर्ण झाली. हा क्रिकेट आहे. अगदी चांगला बॉल इथे पाहायला गेला तर हे तर खासियत आहे. कमबॅक करणं ना क्रिकेटमध्ये खूप महत्वपूर्ण आहे. मग मागे काय घडलंय, मागेच्या बॉलवरती कशा प्रकारे फटका आलाय, किती धावा गेल्यात, काय अपयश आलंय ते महत्वाचं नाही आहे. तर तुम्ही या बॉलवरती काय करताय ना ते खूप महत्वाचं आहे. तर सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठे निराशा नंतरच मिळत असतं. त्याच्यानंतर मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न पण क्षेत्ररक्षक आहे डिफॉर्वर्ड रिझन मध्ये. ओमकार कोहली यांनी पकडलाय झेल आणि फलंदाज बाद. नयन कोहली बॅक टू डगआउट. आणि तुम्ही जर तुषार कोहली यांचे स्टेटस पाहिला तर एकविराचा स्टेटस तुम्हाला दररोज पाहायला मिळेल. अगदी एकविराचे परम भक्त आणि या स्पर्धेचे आयोजक आदरणीय तुषारजी कोहली यांचंही अगदी मनापासून आभार व्यक्त करावे लागेल. ज्या प्रकारे मात्र या स्पर्धेला सजवलंय, बहार दिली, चर्चा करावी लागेल. सूरज ठाकूर असतील, विनय पाटील असतील, तेजस कोहली असतील, आकाश मडवी, गीतेश मडवी, अभिजित मात्रे, अनेक नावं
तुषार कोळी यांचं नाव तर आपण अगोदरच उल्लेख केलाय. सचिन पाटील आज आपल्याला गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. बरीचशी नावं जोडली जातील. रॉयल स्पोर्ट्स म्हटल्यानंतर अगदी 100 लोकांचा मात्र हा ग्रुप आहे आणि सगळ्यांचंच मनापासून आभार. विकी मुंबईकर नवीन फलंदाज 30 धावांवरती 3 विकेट. सिद्धेश कोळी गोलंदाजी मार्कवरती चांगला चॉप केला. पाहायला गेलं तर अगदी 30 सर्कलमध्ये इथे क्षेत्ररक्षणाची सजावट ही पाहिली गेली तर गलीमध्ये क्षेत्ररक्षण पाहता 2 बदलाव केला जाईल कारण लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन ज्या वेळी येतो त्यावेळी मात्र बराचसा कर्णधारांना कसरत करावी लागते मैदानामध्ये आणि तेच मात्र इथून होताना पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाज क्लास आहेत. प्रितेश कोळी यांनीही अनेक वेळा आपल्या नावाचा परिचय दिलाय. विकी मुंबईकर हे नाव सातत्याने सुपरिचित असणारं टेनिस क्रिकेट पटलावरचे, परंतु सिद्धेश कोळी यांना खेळणं तेवढं साधं सोपं नाही आहे. आणखी एक बॉल परफ्यूम डिलिव्हरी रॉयल मैदानाचा रॉयल सुगंध देत असताना मात्र पाहायला मिळते सिद्धेश कोळी आणि बॉल आलाय डॉट. पहा कट बॉल अगदी हातभर वलवण्याची क्षमता या गोलंदाजांकडे आहे. शक्य आणि अशक्य याच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावरती अवलंबून आहे आणि सातत्याने मात्र सिद्धेश कोळी यांनी दाखवलंय आणि एंड इज वेल अगदी साखरेसारखा गोड करत असताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज सिद्धेश कोळी. 2 आपल्या स्पेल मधील धावा खर्च करते आहेत. 17 2 विकेट प्राप्त करून दिलेत. आता इथून 12 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. मॅच अगदी तराजू मधील मॅच पाहायला मिळतोय. डगआउट मध्ये आपण जाऊया. इथे निशांतला पाहतो इथे अगदी नख खातायत, त्याच्याबरोबर कपाळावरती रेषा. हे होत असतं. ही क्रिकेटमध्ये आपण पराभूत होऊ ना म्हणून नाहीये तर हे गावाचं नाव जोडलं गेलंय आणि आम्ही आवर्जून सांगतो बाउंड्री लाईनच्या पलीकडे असणारे, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये असणारे आम्हालाही कधी कधी एकविरा इव्हेंटच्या कॅमेऱ्यातून पळावं लागतं आणि जपून राहावं लागतं. काळजी घ्या. एकविरा इव्हेंट ज्या वेळी असेल मैदानाच्या आजूबाजूला ज्या काही हालचाली घडतात आवर्जून मात्र आपले लक्ष असलं पाहिजे. प्रेशर आलंय इथे. देवा मला खूप आव्हान दे पण ती पेलण्याची प्रचंड शक्ती दे. आता 12 बॉल 22चं समीकरण बनलं गेलंय. कोण जिंकणार इथे? दिवा हे गाव की गव्हाण? सदानंद स्मृती दिवा गव्हाण आणि इथून आराध्य 11 गावदेवी दिवाळे गाव म्हटल्यानंतर आमचे राहुलजी शिरसट आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचाही जीव टांगणीला पाहायला मिळतो इथे. परंतु हा बॉल पहिलाच वाईट डिक्लेअर केलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मात्र इथून धावेल. यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते ना मित्रांनो त्यापेक्षा दुप्पट मेहनत ती टिकवण्यासाठी करावी लागते. मेहनत करावी लागेल तुम्हाला. इथून चांगला खेळ दोन्ही बाजूने करावा लागेल. ज्याला जिंकायचं आहे त्याला. हा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत का तिथे? बॉल पर्यंत पोहोचतील का? चांगला प्रयत्न परंतु इथून सफल झाला नाहीये. 100% कमिटमेंट मैदानामध्ये देणं खूप महत्वाचं आहे. तेव्हा तुमची स्तुती होईल नाहीतर नाही होणार आहे. तर जीवदान मिळालंय. ज्या प्रकारे मात्र इथून मागील झेल सोडला होता नयन कोळीचा आणि तिथे मात्र त्याच्या बॅटमधून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती आणि तेच चुकी इथेही होताना पाहायला मिळतोय कारण इथून आता झेल सुटलाय विकी मुंबईकरचा. 11 बॉल मध्ये आता 19 बनवायचे आहेत प्रितेश कोळी. आता संधी आहे तिथे. यष्टीरक्षक चतुर चाणाक्ष आणि हुशार सिद्धेश कोळी यांनी पकडलाय झेल. फलंदाज बाद विकी मुंबईकर. बॅक टू द आउट. 34 वरती 4था विकेट माघारी. केलं तर सर्जा बिचवा बैलाचे मालक आदरणीय सदानंद स्मृती गव्हाण टीमचे हे स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळतात. पॅकर पाहायला मिळतात. आदरणीय प्रवीण सदानंद कोळी आपण स्क्रीनवरती पाहतो त्यांना त्यांचं हे करूया. या रॉयल चषकामध्ये रॉयल हार्दिक स्वागतम सुस्वागतम स्वागतम. ओहो आज नाद खुला होणार आहे.
स्पर्धेला एक वेगळी झलाली प्राप्त करून दिली. सदानंद स्मृती गव्हाण की इथून आराध्य 11 गावदेवी दिवाळी टीम आता धक 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 धाकधूक 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 होताना पाहायला मिळेल. कोणता गाव जिंकेल, कोणत्या गावाला मात्र इथून विजयाचा आनंद उत्सव साजरा करता येणार आहे. की येणारे 10 बॉल आणि 19 धावांची गरज इथे असणार आहे बॅटिंग करणारी टीम आराध्य 11 गावदेवी दिवाळी टीमला. प्रितेश कोहली आले, काय बॉल टाकलाय, अगदी जबरदस्त शूटर बॉल शॉट केलाय आणि हे मात्र इथे प्रेमात पडले तर अनेक क्रीडा रसिक. 0-0-1-0 प्रितेश कोहली. पहा बॉल, काय बॉल केलाय, अप्रतिम कटर बॉल. लकी नंबर आहे, हाही बॉल चांगले आहे, हेही चांगला बॉल आहे. या गोलंदाजाला सहजासहजी अनेक फलंदाजांना खेळताना अनेक वेळा अडचणी आल्या आहेत. म्हटलं जाताना इफ यू ट्रेन हार्ड विनिंग इज इझी, इफ यू ट्रेन इझी विनिंग इज हार्ड. तुम्ही प्रॅक्टिस करणं, प्रॅक्टिस मध्ये असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथून पाहायला गेलं तर प्रितेश कोहली इन प्रॅक्टिस मध्ये असणार इन ऍक्शन. आणखी एक चांगला बॉल, लगातारचे 3 बॉल डॉट काढलेत. कॉन्फिडन्स ठेवा आणि मनात फक्त एकच विचार करा, काहीतरी करायचं आहे म्हणजे करायचं आहे, यश नक्की मिळेल आणि तेच करताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज प्रितेश कोहली. 8 बॉल मध्ये आता 19. पहा ब्लँकिस घेतले बॉलला, प्रेमात पडले बॉलला आणि हा बॉल प्रेमात पडणार नाहीये आणि हा मात्र षटक समाप्त झालाय. अगदी अप्रतिम नयनरम्य. पाहायला गेलं तर नावाचा परिचय दिलाय. म्हणतात ना चुलीवरचा तवा आणि प्रितेश कोहलीची हवा या षटकामध्ये मात्र पाहायला मिळाली. आता येणारे 6 बॉल आणि 19 धावांची गरज. ठोक डीजे. स्पोर्ट्स आपण पाहतोय नयनरम्य हे दृश्य. ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, ही स्पर्धा आहे सन्मानाची, ही स्पर्धा आहे परंपरेची. तुम्ही आम्ही सर्वजण पाहत आहोत, निहाळते आहोत. रॉयल ट्रॉफी 2025 ची ही क्रीडा नगरी. कुठेच कशाची कमी नाहीये. रॉयल माणसांची रॉयल आयोजन. रॉयल स्पोर्ट्स म्हटल्यानंतर आयोजनाचे बाप, आयोजनाचे बेतात बादशाह म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांची ओळख आहे ती मात्र उल्वे सिटी. अगदी ड्रीम सिटी ज्याला म्हटलं जातं त्या सिटीला पाहिलंय आणि हे दाखवलंय एकिवरा इव्हेंट्स या चॅनलनं. 6 बॉल 19 ची गरज आहे. पहिलाच बॉल इथून वाईड आलाय म्हणजे आता 18 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत. पहा इथे काय निर्णय आलाय जबरदस्त. पाहायला गेलं तर मॅच बनताना पाहायला मिळतोय, कधी तू तर कधी मी. वा व्हॉट मॅच. रंगामध्ये आणि ढंग ढंग ढंगामध्ये त्यांना पाहायला मिळते. हे खास आहे, क्लासिकल आहे. कोणत्या वेळी आक्रोश करायचा आणि कोणत्या वेळी संयम ठेवायचा ना, हे ज्याला कळलं तो आयुष्यामध्ये कधीच अपयशी होत नाही. आता कोणता खेळाडू इथे संयम ठेवेल, कोणता खेळाडू इथून मात्र अग्रेसर होऊन मात्र या मॅचला पुढे नेईल. दीपराज कोहली आणखी एक नाव. अंतिम षटक हाताळण्यासाठी या गोलंदाजाकडे वारंवार पाहिले गेले. फटका चांगला ऑन साइडला घेऊन गेलाय. स्टेट ड्राईव्ह मात्र पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉल पर्यंत पोहोचतात. एकच सवाल आहे, प्रेशराईज करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातोय. काय मॅच बनवले इथे, अगदी बिग शो आणि बिग मॅच बनतोय. आता येणारे 5 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. बडा मंच, आता पंच भी बडा लगाना पडेगा. येणारे 5 बॉल मध्ये 17 इथून बनवायचे आहेत. 36 धावा धावफलकावरती. फटका फसलाय परंतु इथे यष्टिरक्षक येत आहेत. परत एकदा सिद्धेश कोहली आणि पकडलाय झेल फलंदाज बाद. अगदी मोक्याच्या वी इथून बॅक टू द ग्राउंड परतावा लागेल माघारी फलंदाजांना. आता इथून येणारे 4 बॉल आणि 17चं समीकरण बनलं गेलंय. ठोक डीजे. डीजे सूरज यांना माहिती आहे, हा आम्हाला खूप आवडतं गाणं आहे, तो त्यांनी ऐकवलंय. प्रत्येकाची चॉईस ती तुम्हाला मात्र पूर्ण केली जाईल. जेव्हा भविष्य धोक्यासारखं अस्पष्ट दिसतं ना मित्रांनो, तेव्हा आपला फोकस हा वर्तमानवरती असायला पाहिजे. स्क्रीनवरती पाहू शकताय भविष्य काय आहे. तर येणारे 4 बॉल मध्ये 17 बनवायचे आहेत. बॅटिंग करणारी टीम आराध्य 11 गावदेवी दिवाळी टीमला.
एका बाजूला वाटत होतं की दिवाळी टीम ही सहजरित्या मात्र विजयी होतोय की काय, परंतु हा एक डॉट बॉल आलाय. आता मात्र इथून मैदानाच्या चारी बाजूना शिट्ट्यांचा आवाज 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 आवाज, टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट होताना पाहायला मिळतोय. इथे सदानंद स्मृती गव्हाण टीम आणि जबरदस्त आयोजन. आणि पाहिलं गेलं तर पहिल्या मॅच पासून पाहिलं गेलं तर अगदी अप्रतिम कलात्मक पद्धतीने मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळलेत. वाईट इस लॉंग ऑनला ऑन ड्राईव्ह करायचं होतं, तिथे एकच धाव मात्र कंप्लीट झाली. आता परिपूर्ण फक्त जल्लोष साजरं करायचं बाकी असेल सदानंद स्मृती गव्हाण टीम. परंतु हा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येणार नाहीये. का येणारे 2 बॉलमध्ये 16 धावा जमवायच्या जरूर आहेत, परंतु एखादा नो बॉल येईल, 3 षटकार येतील, काही होऊ शकतो क्रिकेटमध्ये. परंतु नाही आहे, स्किट झालाय, बॉलचा अगदी बॅटची एज घेतली. क्षेत्ररक्षक आहे तिथे कोणतीही जास्त मेहनत दुखापत होणार नाही काळजी परिपूर्ण क्षेत्ररक्षणामध्ये केली जातोय. धीरज कोहली, दीपराज कोहली डेथ स्पेशालिस्ट म्हणून ज्यांची ओळख आहे आणि ते मात्र दाखवत आहे दमछाक या मात्र अंतिम षटकामध्ये. 5 बॉल आतापर्यंत झाले, 4 धावा खर्च केल्यात, 1 मात्र विकेट प्राप्त करून दिली. 38 धावा धावफलकावरती लागल्या, जरूर तिथे आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मॅच विन सदानंद स्मृती गव्हाण टीम मात्र पाहायला मिळतोय. सर्जा शंकर बिचवाचे बैलाचे मालक आदरणीय प्रवीण सदानंद कोळी यांचा हा संघ सदानंद स्मृती गव्हाण टीम मात्र होतोय विजयी. दमदार विजयी इथे साजरा मात्र केलाय. कॉंग्रॅच्युलेशन. आणि इथून आर्थिक रुपये इथे मदती त्यांच्याकडनं आम्हाला या स्पर्धेच्या निमित्ताने आलेले आहेत. रोख रक्कम 5,000 रुपये, 5,010 रुपयाचे इथून देणगी आलेले आहे. हस्तांदोलन. चला प्लीज टीम, दिवाळी टीम, या स्पर्धेचा नियम आहे प्रत्येक टीम हस्त आंदोलन करून इथून बाहेर जाणार आहे. इथून सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. अगदी ज्यावेळी मात्र एखाद्या गोलंदाजाने चमक दाखवणं खूप गरजेचं होतं, उभं राहणं खूप गरजेचं होतं, त्यावेळी मात्र एक नाव आलं, एक गोलंदाज आला आणि त्याने सांगितलं यस डेफिनेटली मी हे करू शकतोय. ते नाव आहे प्रितेश कोहली. षटक हातलात असताना फक्त धावा खर्च केल्या 3 आणि 1 महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली. आणि टीम सदानंद स्मृती गव्हाण टीमचा प्रितेश कोहली ठरतोय मॅन ऑफ द मॅच. प्रितेश कोहली याच्याकडून हे आज टेनिस क्रिकेटमध्ये वारंवार पाहायला मिळतात. आपल्या बरोबर खेळणारे खेळाडू यांना मोठं कसं करायचं याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळतोय. काय म्हणशील प्रितेश विषयी? थँक्यू प्रितेश. चला मॅच ऑन